मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज बागेत आलो आहे आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की मागच्या वर्षी जी आपण अननसाची झाडं लावली होती, रोपं लावली होती, तर त्याला यावर्षी 14 महिन्यानंतर फळं आलेली आहेत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, हा बघताय ना अननस, तर मी मागच्या महिन्यामध्ये 2025च्या शेवटच्यामध्ये डिसेंबरमध्ये अननसाची लागवड केलेली होती आणि त्याच्यावर चांगला प्रतिसाद तुमचा आला होता आणि त्याच्यावरती कमेंट आली होती अननसाची लागवड केल्यानंतर त्याची वाढ कशी आहे. तर मित्रांनो, 2 महिने झालेले आहेत आणि त्याची वाढ बघा. तर हा बघा, म्हणजे लावले होते तेव्हा छोटे होते. आपण 6 लावले होते, त्याच्यातली 1 2 3 4 5 आहेत आणि एक मेला. आणि मित्रांनो, व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा, कारण मागच्या वर्षी मी जी अननसाची लागवड केली होती ना, तर त्याला फळे आलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो नंतर. परंतु आता ह्याची लागवड कशी करायची ते बघा. आता हे मुळं आहेत ना, मी मागच्या व्हिडिओमध्ये मी त्याची लिंक टाकतो. मागच्या व्हिडिओमध्ये अननसाची लागवड कशी केली होती. तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की अननस जेव्हा आणताना तुम्ही वरचा शेंडा, ते थोड्याशा वरचं हे जे पानं असतात ते काढून टाकायचे आणि पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे. त्याच्याने त्याला अशा ही जी मुळं येतात ना, ही मुळं आल्यानंतर ना याला मातीमध्ये लावायचं. लावल्यानंतर जेवढी मुळं आल्यात ना तेवढाच भाग त्याचा मातीमध्ये गेला पाहिजे. म्हणजे याला नंतर बरोबर जमिनीमध्ये मुळं येतात आणि ही वाढ पूर्ण म्हणजे जमिनीच्या वरती राहते. आणि जर तुम्ही हा भाग जर जास्त खाली घेतला तर तो माती किंवा जास्त पाण्यामुळे तो खराब होऊन जातो आणि ते झाड सडतं. माझे 2 झाडं अशीच मेली, त्याच्यामुळे मी तुम्हाला अनुभव शेअर करतो आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला ज्याची लागवड केली होती ना 14 महिन्यानंतर त्याला फळं आलेली आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे. तर याची आता लागवड करूया. ही मी 10 रोपं तयार केलेली आहेत. ऑलरेडी मी 5-6 झाडांची तिकडे लागवड झालेली आहे आणि आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी याची लागवड करतो. आता मी हा बेड केलेला आहे तयार, शेणखत वगैरे टाकलेलं आहे आणि हे लावून टाकूया आता. मित्रांनो, फेब्रुवारी महिना चालू आहे आता आणि जर तुम्ही आता ह्या महिन्यात लागवड करता त्यांना काय होत नाही, हे जगतात. परंतु पाण्याची व्यवस्था चांगली करा. म्हणजे दर 4 दिवसांनी तरी पाणी द्या भरपूर. आणि तुम्ही घराच्या बाजूला लावू शकता, म्हणजे तुमचं लक्ष चांगलं राहील आणि पाणी भरपूर देतं. कारण आम्ही जी अगोदर लावली होती ना ती आमच्या घराच्या बाजूला लावली होती, त्यांना सक्सेस चांगलं आलं आहे. चला मित्रांनो, आता बघूया आपलं मागचं सक्सेस कसं आलं, त्याला फळं कशी आले. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल तर हे 14 महिन्यानंतर आपल्याला सक्सेस आलेलं आहे. तर हे सक्सेस बघता आपण मागाशी जे बघितलं अगोदर व्हिडिओच्या सुरुवातीला, त्या अननसाची आपण लागवड केलेली आहे. तर आता हे फळ मोठं झाल्यानंतर हे कापल्यानंतर त्याची व्हिडिओ मी बनवेल आणि ती झाडं आहे मला 1 वर्ष लागेल. 1 वर्षाची आपण वाट बघूया. पण तुम्ही कमेंट नक्की करत राहा आमचं सक्सेस कसं आहे आणि तुम्ही पण याची लागवड केली असेल, तुम्हाला किती महिन्यामध्ये सक्सेस आलं ते आम्हाला सांगा. श्री स्वामी समर्थ.